नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7वीच्या वर्गामध्ये नवीन चॅप्टर सुरू करत आहोत। चॅप्टरचं नाव आहे जॉइंट बार ग्राफ, चॅप्टर नंबर 7। हे जे 7वं प्रकरण आहे ज्याचं आपण म्हणूया प्रकरणाचं नाव आहे जोड स्तंभालेख। आता चॅप्टरचं जसं नाव आहे जॉइंट बार ग्राफ किंवा जोड स्तंभालेख असं हे चॅप्टरचं नावच आहे। त्या पद्धतीने आपल्याला इथे बार ग्राफ म्हणजेच स्तंभालेख काढायचे आहेत आणि ते सुद्धा स्तंभालेख कशा पद्धतीचे आहेत तर जोड स्तंभालेख आहेत। स्तंभालेख असतील किंवा कोणत्याही प्रकारचे आलेख असतील तर आपण ते कशासाठी वापरतो, कोणती तरी माहिती आपल्याकडे दिलेली असेल ती माहिती चित्ररूपाने किंवा आकृतीच्या रूपाने दर्शवण्यासाठी म्हणून आपण हे आलेख काढत असतो, हे ग्राफ काढत असतो। अर्थातच ग्राफ काढण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते तर एक ग्राफ पेपर म्हणजेच आलेख कागदची आवश्यकता असते आणि त्याच्यावरती ग्राफ काढण्यासाठी म्हणून आपल्याला पट्टी, पेन्सिल वगैरे ह्या गोष्टी लागतात। अर्थात ते आपण पुढे घेणारच आहोत। त्याच्या अगोदर आपण काय करूया, आलेख हा जो काही बार ग्राफ आहे किंवा स्तंभालेख आहे ह्याच्या अगोदर आपण बघितलेला आहे। म्हणजे इथे बघा आपल्याला पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे थोडंसं रिव्हिजन म्हणून, अजय's वीट प्रोडक्शन म्हणजे अजयचं गव्हाचं उत्पादन। हा बघा एक आलेख तुम्हाला दिलेला आहे। अजयने 2011 मध्ये किती, 12 मध्ये किती, 13 मध्ये किती आणि 14 मध्ये किती असं गव्हाचं उत्पादन काढलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरं हे एक्झाम्पल आहे, ते दुसरं एक्झाम्पल बघा। याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की विजय's वीट प्रोडक्शन म्हणजेच विजयने जे काही वीट किंवा गव्हाचं जे काही उत्पादन घेतलेलं आहे त्याचं आलेख आपल्याला इथे दाखवलेलं आहे। जसं त्याच पद्धतीने 2011, 2012, 2013, 2014 ह्याच्यामध्ये जे काही वीट प्रोडक्शन आहे ते वीट प्रोडक्शन किंवा गव्हाचं उत्पादन आपल्याला इथे दाखवलेलं आहे। हे जे आलेख आहेत ते अलग आलेख आहेत, म्हणजेच अजय आहे त्याचा बार ग्राफ वेगळा आहे आणि विजय आहे त्याचा बार ग्राफ वेगळा आहे। दोघांचे वेगवेगळे बार ग्राफ आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत। आता हे जे बार ग्राफ आहे ते वेगवेगळे दिलेले आहेत। आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर ते दोन्ही बार ग्राफ आपल्याला समोर ठेवून त्यांचं कंपॅरिझन करावं लागेल, त्यांची तुलना करावी लागेल। कुणी जास्त उत्पादन घेतलं आणि कुणी कमी उत्पादन घेतलं, दोघांची तुलना करावी लागेल। परंतु ते जर बार ग्राफ जर आपण एकत्र ठेवले, ते जे बार आहेत ते एकत्र ठेवले, आपण ते आलेख जे आहे स्तंभालेख आपण एकत्र ठेवले तर अशी वेगवेगळे कागद घेऊन किंवा वेगवेगळे स्टॅटिस्टिक म्हणूया किंवा सांख्यिकी म्हणूया ते घेऊन आपल्याला ते बघायला जे आहे ते थोडंसं कठीण वाटणार आहे। ते अलग कधी आपण ह्या कागदावरती बघणार किंवा कधी त्या कागदावरती बघणार आणि मग पटकन लक्षात येणार नाही कुणाचं जास्त आहे आणि कुणाचं कमी आहे। ते जर दोन्ही एकत्रितपणे जर आपण इथे आणले तर मात्र आपल्याला लगेच लक्षात येईल की अजयने किती आणि विजयने किती उत्पादन घेतलं, दोघांचं प्रोडक्शन किती आहे, वीट प्रोडक्शन किती आहे दोघांचं, ते आपल्याला लगेच लक्षात येईल। आता त्याच्यासाठी बघा दोघांचा मिळून इथे ग्राफ तयार केलेला आहे। इथे बघा, इथे जे स्केल आहे त्याच्यामध्ये बघा ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 क्विंटल म्हणजे 1 सेंटीमीटरला 10 क्विंटल ह्या पद्धतीने दिलेले आहे। त्याच्या खाली बघा अजयचा जो काही बार आहे तो ब्ल्यू कलरने दर्शवलेला आहे आणि विजयचा बार आहे तो लाईट ब्ल्यू कलरने दर्शवलेला आहे। तर अशा पद्धतीने हे बार दर्शवलेले आहेत, दोन्ही बार एकत्रच आहेत। आता हा जो बार ग्राफ तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवतोय तो जॉइंट बार ग्राफ आहे म्हणजे जोड स्तंभालेख आहे, जे आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा आहे। ह्या चॅप्टरमध्ये आपण ते शिकणार आहोत। तर हा जो बार ग्राफ आहे तो जोड स्तंभालेख किंवा जॉइंट बार ग्राफ आहे। त्याच्यामध्ये बघा आता 2011 इथे जे हे इयर आहे तिथे वीट प्रोडक्शन आहे ते आपल्याला क्विंटलमध्ये दिलेलं आहे। तिथे 2011ला बघा अजय आणि विजय दोघांचं प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन काय आहे, समान आहे। ते जवळजवळ 40 क्विंटल 40 क्विंटल एवढा आहे। 2012 मध्ये जर आपण बघितलं तर अजयचं जे काही वीट प्रोडक्शन आहे, गव्हाचं उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे, विजयचं जे आहे ते वाढलेलं आहे। म्हणजे अजयचं 50 क्विंटल झालेलं आहे तर विजयचं 55 क्विंटल झालेलं आहे। म्हणजे हा जो फरक आहे तो आपल्याला लगेच बघितल्या क्षणी लक्षात येतो। तसं आपण ते अलग ग्राफ बघितले त्याच्यामध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं का, नाही, आपल्याला तुलना करावी लागते। इथे तुलना वगैरे काही नाही, बघूनच आपल्याला समजतं कुणाचं जास्त कुणाचं कमी आहे। तसं 2013ला सुद्धा आता अजयचं जास्त झालेलं आहे प्रोडक्शन, विजयचं कमी झालेलं आहे। किंवा 2014 2014ला प्रोडक्शन ऑफ अजय इज
मोर दॅन प्रोडक्शन ऑफ विजय, म्हणजे अजयचं जे काही प्रोडक्शन आहे ते विजयच्या प्रोडक्शनपेक्षा जास्त आहे. ह्या पद्धतीने आपल्याला लगेच लक्षात येते. हा जो जॉईंट बार ग्राफ आहे त्याचा हेतू जो आहे तो हाच आहे की वेगवेगळ्या ज्या काही आपल्याला गोष्टी दिलेल्या असतील त्या लगेच आपल्याला समजल्या पाहिजेत. कोणती गोष्ट जास्त आहे, कोणतं स्टॅटिस्टिक जे जास्त आहे, कोणतं कमी आहे, ते आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, लगेच कळालं पाहिजे. म्हणून हे जॉईंट बार ग्राफ तयार केले जातात. इथे दोघांचं जॉईंट बार ग्राफ आपल्याला दिलेलं आहे. तिघांचा, 4 जणांचा, 5 जणांचा, असं कितीही जणांचा होऊ शकतं किंवा कितीही गोष्टींचा असा जॉईंट बार ग्राफ असू शकतो. परंतु ह्या चॅप्टरमध्ये आपण साधारणतः दोघांची किंवा 2 गोष्टींचीच तुलना करणार आहोत, 2 गोष्टींचंच कम्पॅरिझन करणार आहोत. तर हा जो आत्ता आपण बघितला त्याला म्हणतात जॉईंट बार ग्राफ. म्हणजेच काय तर जोडस्तंभालेख असं म्हणतात. हा जो जोडस्तंभालेख आहे त्याच्याबद्दलच आपण याच्यामध्ये आणखी जास्तीची माहिती घेणार आहोत. इथे पुढे आपल्याला एक दुसरा स्तंभालेख दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, काही क्वेश्चन्स आहेत. आता मी इथे ते क्वेश्चन्स जे आहेत ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. बघा, हा जो बार ग्राफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे, पहिला क्वेश्चन आहे, म्हणजे हा जो बार ग्राफ आहे तो आपल्याला का दिलेला आहे, रीडिंग अ जॉईंट बार ग्राफ, म्हणजे बार ग्राफ नेमका कसा वाचायचा, कसा समजून घ्यायचा, त्याच्यामुळे आपल्याला आधी दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डाटा इज शोन इन एक्स ऑन एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स अक्षावरती कोणता डाटा देण्यात आलेला आहे. आता एक्स अक्ष बघा, तुम्हाला दिसतोय एक्स अक्ष, जो आडवा जो असतो तो एक्स अक्ष नेहमी तो एक्स ॲक्सिस असतो आडवा. त्याच्यावरती काय दिलेलं आहे, कोणता डाटा दिलेला आहे बघा बरं, काय दिलेलं आहे, अर्थात डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे दिवस तिथे आहेत. मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे वगैरे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हा डाटा दिलेला आहे. म्हणजेच मग आपण आपलं ॲन्सर काय लिहिणार, डेज ऑफ वीक्स, आठवड्याचे दिवस किंवा आठवड्याचे वार, हे आपण ॲन्सर लिहिणार आहोत, हे उत्तर लिहिणार आहोत आपण. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट डाटा इज शोन ऑन वाय ॲक्सिस, वाय अक्षावरती कोणता डाटा देण्यात आलेला आहे. आता बघा, वाय अक्षाकडे जो उभा आहे त्याला म्हणतात वाय अक्ष, वाय ॲक्सिस. तर हा जो आहे ह्याच्यावरती आपल्याला काय डाटा दिलेला आहे बघा, दिलेला आहे काय, टेम्परेचर, म्हणजेच काय, तापमान. आता हे जे तापमान आहे ते दिलेलं आहे, मग आपण ॲन्सर आहे ते काय लिहिणार, टेम्परेचर किंवा मराठीमध्ये तापमान असं ॲन्सर लिहिणार. तिसरा क्वेश्चन आहे, विच डे हॅड द हायेस्ट टेम्परेचर, कोणत्या दिवशी सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे. आता बघा इथे बघा, सोमवार, मंगळवार म्हणजे मंडे, ट्यूसडे करत करत बघा कोणत्या दिवशी आहेत. मला वाटतं सोमवारी, मंडेला जास्त आहे, ते जवळजवळ 32च्या आसपास आहे, बरोबर ना. इथे दिसतं आपल्याला 32च्या आसपास आहे, म्हणजेच मंडेला हायेस्ट आहे. मग आपण काय लिहिणार, मंडे किंवा मंगळवार, मंडे म्हणजे काय, सोमवार. तर सोमवारी हे जे आहे ते जास्त तापमान आहे, हायेस्ट टेम्परेचर आहे. किंवा पूर्ण जर वाक्यात लिहायचं असेल, फुल सेंटेन्स लिहायचं असेल तर हायेस्ट टेम्परेचर ऑन मंडे किंवा जास्त तापमान सोमवारी आहे असं तुम्ही लिहू शकता. नुसता सोमवार किंवा मंडे असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आपण इथे लिहूया मंडे म्हणजेच सोमवार. तिसरा क्वेश्चन आहे, ऑन विच डे इज द मिनिमम टेम्परेचर द हायेस्ट, कोणत्या दिवशी मिनिमम टेम्परेचर आहे, कोणत्या दिवशी आहे मिनिमम टेम्परेचर, कमीत कमी तापमान. बघा ते डार्क ब्ल्यू मध्ये दाखवलेलं आहे, कधी आहे ते ट्यूसडेला आहे, बरोबर ना. ट्यूसडेला आहे ते, ट्यूसडेला आहे का, नाही, थर्सडेला आहे ते, म्हणजेच गुरुवारी आहे ते. बघा इथे गुरुवारी दिलेलं आहे, ट्यूसडेला नाही, सॉरी ते गुरुवारी आहे, थर्सडेला दिलेलं आहे, ते कमी आहे. ऑन विच डे द मिनिमम टेम्परेचर द हायेस्ट, कधी आहे ते ऑन थर्सडे किंवा गुरुवारी असं आपण लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, ऑन थर्सडे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर.
आता मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्सिमम टेम्परेचर आहे कधीचं गुरुवारचं थर्सडेचं, त्याच्यामधला फरक किती आहे बघा. आता मॅक्सिमम टेम्परेचर किती आहे बघा, लाईट ब्ल्यूमध्ये दिलेलं आहे. किती आहे ते 30 डिग्री 30 अंश. आणि जे मिनिमम टेम्परेचर आहे, कमी टेम्परेचर आहे, ते किती आहे 15 डिग्री 15 अंश. मग दोघांमधला डिफरन्स काढायचा, फरक काढायचा. मग आपण काय करणार, 30 वजा 15 म्हणजे काय राहतील 15. 30 मायनस 15 काय राहतं 15. म्हणजे जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय राहणार आहे 15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर ऑन थर्सडे इज 15 डिग्री सेल्सिअस असं आपल्याला इथे लिहावं लागेल. जो बार ग्राफ असतो तो बार ग्राफ आपल्याला वाचायचा असतो. आता तुम्ही म्हणाल की हा बार ग्राफ कसा वाचलेला आहे, तर बघा एक तुम्हाला मी इथे ग्राफचं जे आहे तो चित्र आहे ते विस्तारित करून दाखवतो, एक्सपांड करून दाखवतो. बघा हा जो बॉक्स आहे बार ग्राफमध्ये असे बरेचसे सगळे बॉक्स आहेत. हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या मध्ये रेषा आहेत, उभ्या 10 रेषा आहेत, आडव्या 10 रेषा आहेत. एक हा जो बॉक्स आहे तो बॉक्स 1 सेंटीमीटरचा असतो, म्हणजे उभा सुद्धा 1 सेंटीमीटर, आडवा सुद्धा 1 सेंटीमीटर. म्हणजेच आपण साध्या भाषेमध्ये 1x1चा असतो तो बॉक्स. 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरचा असतो. तर हा जो 1 सेंटीमीटरचा असतो ह्याच्यामध्ये उभ्या 10 रेषा असतात आणि आडव्या 10 रेषा असतात. त्या का रेषा असतात, कारण की 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात. तुम्ही तुमची पट्टी घेऊन बघा आणि त्या पट्टीमधल्या रेषा बघा, तुमची स्केल असेल त्याच्यामध्ये रेषा बघा, ते 1 सेंटीमीटरमध्ये 10 रेषा तुम्हाला दिसतील. त्याच 10 रेषा, तेच जे काही 10 आहेत ते 10 आपल्याला इथे दिसतात. म्हणून ह्या ज्या 10 लाईन्स आहेत त्या आपल्याला इथे दिसतात. म्हणून उभी 1 सेंटीमीटर आहे म्हणून त्या 1 सेंटीमीटरमध्ये उभ्या 10 रेषा, आडवी 1 सेंटीमीटर म्हणून त्या आडव्या 10 रेषा, ह्या पद्धतीने 10 लाईन्स आपल्याला इथे दिसतात. त्याच्यामध्ये पण बरोबर मध्ये म्हणजे 5व्या रेषेवरती थोडंसं डार्क झालेलं आहे. ह्या पद्धतीची ही रचना आहे. जेव्हा आपण मापक घेतो, जसं इथे आपल्याला म्हटलेलं होतं टेम्परेचर, बरोबर ना. टेम्परेचर 1 सेंटीमीटरला किती घेतलेलं आहे 5 डिग्री सेल्सिअस ह्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण मोजत जातो 5 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअस. मग 1 सेंटीमीटरला जर 5 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याच्यातली एक लाईन पकडली तर ती काय होणार आहे, किती होणार आहे, ती किती होईल, अर्थातच अर्धी होईल, बरोबर ना. हां, तर ती अशा पद्धतीने वाढत जाणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण अंदाज लावायचा आहे किती होणार आहे, किती प्रमाणात होईल ते. तर इथे बघा आपण ह्या पद्धतीने अंदाज लावत जाणार आहोत. आणि अर्थात आपण इथे बघा ह्या पद्धतीने आपण अंदाज लावायचा आहे की किती आपल्याला माप, किती मेजरमेंट, किती आपली स्केल आहे, इथे आपल्याला माप म्हटलेलं आहे, प्रमाण म्हटलेलं आहे, ते किती घ्यायचं तर तुम्ही अंदाज लावायचा आहे. आणि त्या अंदाजाच्या आधारे पुढची मापं घ्यायची आहेत आणि त्या आधारे आपल्याला वाचायचं आहे. आता आपल्याला पुढे ड्रॉइंग अ जॉईंट बार ग्राफ म्हणजे बार ग्राफ आता आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा त्याचे काही स्टेप्स आहेत. त्या जे स्टेप्स आहेत त्या आपण एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला सांगणार आहेत कोणकोणत्या पद्धतीने जायचं. त्याच्यामुळे ह्या जे स्टेप्स आहेत ते तुम्हाला मी इथे सांगत नाही. आपण एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला त्या स्टेप्स सांगत जाईन म्हणजे तुमच्या त्या चांगल्या लक्षात येतील. तर आपण एक्झाम्पल सोडवताना हे घेणारच आहोत. पण त्याच्या अगोदर हा जो आपण जॉईंट बार ग्राफ बघितलेला आहे किंवा एक त्याच्या अगोदर साधा बार ग्राफ बघितलेला आहे त्याच्याशिवाय सुद्धा ग्राफ्स काही असतात, काही आलेख असतात. जसा हा पहिला आपल्याला दाखवलेला आहे ज्याला आयतालेख असं म्हणतात किंवा त्याला इंग्लिशमध्ये हिस्टोग्राम म्हणतात. हिस्टोग्राम हा बार ग्राफ प्रमाणेच असतो, आयतालेख हा स्तंभालेख प्रमाणेच असतो, पण त्यांच्यामध्ये काही फरक असतात. अर्थातच जेव्हा आपण हिस्टोग्राम शिकू तेव्हा तुम्हाला ते मी डिटेलमध्ये जे काही फरक आहे ते सांगणार आहे. जसं इथे बार ग्राफ आहेत किंवा स्तंभालेख आहेत ते दोन स्तंभालेखांच्या मध्ये अंतर आहे, त्यांच्यामध्ये गॅप आहे. तसं हिस्टोग्राममध्ये नाही, ते सगळे एकमेकांना चिकटलेले आहे. हा जो फरक असतो तो आपण जेव्हा आपण हिस्टोग्राम किंवा आयतालेख शिकू तेव्हा आपण तो अभ्यासणार आहोत.
सध्या फक्त बघून घ्या, हिस्टोग्राम म्हणजेच आयतालेख जो आहे तो बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरा आहे लाईन ग्राफ म्हणजेच रेषालेख. तर हा जो रेषालेख आहे किंवा लाईन ग्राफ आहे त्याच्यामध्ये लाईनचा वापर केलेला असतो. अर्थात ते सुद्धा तुम्हाला इथे बघून जास्त अंदाज येणार नाही. आपण लाईन ग्राफचं जे काही चॅप्टर असेल तेव्हा शिकताना हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सध्या फक्त बघून घ्या लाईन ग्राफ म्हणजे रेषालेख कसा असतो. त्याच्यानंतर पुढचं आहे पाय चार्ट किंवा त्यालाच पाय डायग्राम असं सुद्धा म्हणतात. तर हा जो पाय चार्ट आहे किंवा त्यालाच वृत्तालेख असं म्हणतात, वर्तुळासारखा झालेला आहे, हे सगळे ग्राफ आहेत. जसं हिस्टोग्राम आहे, लाईन ग्राफ आहे, पाय चार्ट आहे, आयतालेख, रेषालेख, त्याच्यानंतर वृत्तालेख, हे जे आहेत तुम्ही आपल्या आसपासच्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अशा पद्धतीचे ग्राफ म्हणजे आलेख बघितलेले असतील. ते नेमके काय असतात ते आपण त्यांचे स्पेशल चॅप्टर असेल, स्पेशल प्रकरण असेल तेव्हा बघूया. सध्या तुम्ही ही जी चित्र आहेत त्यांच्या संदर्भात ती बघून घ्यायची आहेत. आत्ता आपण प्रॅक्टिस सेट 31 म्हणजे सराव संच 31 आहे तो सोडवणार आहोत. बघा आपला क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय स्कूल ऑन वर्ल्ड ट्री डे इज गिवन इन टेबल बिलो. ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो दीज फिगर्स. म्हणजे जागतिक वृक्ष दिनाच्या दिवशी एका शाळेने काही वृक्ष लागवड केलेली आहेत त्याची जी माहिती आहे ती खालील चौकटीत दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. मग ते जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. इथे आपल्याला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक तर नूतन विद्यालय दिलेलं आहे, दुसरं आहे भारत विद्यालय आणि मग त्यांची जी काही झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्यांची जी काही नावं आहेत ते आपल्याला इथे दिलेली आहे. जसं अलमोंट आहे, करंज आहे, नीम आहे, अशोक आहे, गुलमोहर आहेत, अशी झाडेसुद्धा दिलेली आहेत. तर अर्थातच त्याच्या आधारे आपण काय करणार आहोत, ती जी काही वृक्ष लागवड आहे त्याचा जो काही जॉईंट बार ग्राफ म्हणजेच जो काही जोड स्तंभालेख आहे तो काढणार आहे. सुरुवात करूया आपण. तुम्हाला मी मागे म्हटलेलं होतं त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी घेणार आहे. एक तर आपल्याला पट्टी लागते आणि दुसरं तर आपल्याला काय लागतं, पेन्सिल लागते. पट्टी आणि पेन्सिल ह्या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. आता इथे बघा, आता तुम्हाला दिसावं म्हणून मी पेनचा वापर करतो, परंतु तुम्ही पेनचा वापर करायचा नाही. आता इथे तुम्ही जर बघाल तर बघा नूतन विद्यालयाचं बघा झाडं बघा कसे आहेत, 40, 60, 72, 15, 42 किंवा भारत विद्यालयाचं बघा 42, 38, 60, 25, 40 ह्या पद्धतीने. मग काय प्रमाण घ्यावं लागेल आपला आपण विचार करायचा आणि प्रमाण म्हणजे स्केल काय घ्यायचं आहे ते आपल्याला सांगावं लागेल, विचार करावा लागेल. हे जे प्रमाण आहे किंवा ते जे स्केल आहे, मराठीमधली मुलं प्रमाण लिहितील, इंग्लिशमधली स्केल लिहितील. तर काय घ्यावं लागेल आपल्याला इथे, प्रमाण लिहिणं सुरुवातीला गरजेचं आहे. पहिल्यांदा लिहायचं आहे प्रमाण किंवा स्केल आणि त्याच्यानंतर आपण ग्राफ काढायचा. म्हणजे जे काही प्रमाण असेल ते आपलं ठरलेलं असेल तर आपण करू शकतो, आपलं प्रमाणच ठरलेलं नसेल तर आपण काय करणार. आता इथे बघा 40, 60 वगैरे अशा पद्धतीने आहेत. मग आपल्याला 1 सेंटीमीटरवरती 10 घेतले तर सोपं पडेल, बरोबर ना. मग आपण 1 सेंटीमीटरवरती 10 घेऊ. तर मग ते कुठे आपण 1 सेंटीमीटरवरती 10 घेणार, वाय अक्षावरती. वाय अक्षावरती आपण 10, 20, 30 असं घेणार आणि एक्स अक्षावरती काय घेणार, तर टाईप्स ऑफ ट्रीज म्हणजेच झाडांचे प्रकार ह्या पद्धतीने आपण घेणार. किंवा आपण वाय अक्षावरती एक्स अक्षावरती विद्यालय घेणार, शाळा. झाडांचे प्रकार घेण्यापेक्षा आपण शाळा घेऊया. नूतन विद्यालय, भारत विद्यालय हे आपण एक्स अक्षावरती घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण घेऊ. वाय अक्षावरती आपण घेऊ. प्रमाण मी लिहितो बघा, इथे मी प्रमाण लिहिलेलं आहे. स्केल म्हणजेच आपण मराठीमध्ये प्रमाण म्हणतो. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 ट्रीज. 1 सेंटीमीटरला 10 झाडं ह्या पद्धतीने. मराठीमध्ये वाय अक्षावरती 1 सेंटीमीटरला 10 झाडं अशा पद्धतीने आपण लिहिणार. तर बघा हे आपण सुरुवातीला प्रमाण लिहिलं, त्याच्यानंतर आपण काय आखणार, एक्स अक्ष आणि वाय अक्ष, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ते मी इथे लिहून आखतो. इथे बघा हा जो उभा काढलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, उभा असतो त्याला काय म्हणतो, वाय ॲक्सिस, वाय अक्ष.
आणि हा जो आहे आडवा. हा जो आडवा आहे ह्याला काय म्हणतात, एक्स अक्ष, एक्स ॲक्सिस. आणि हे एकमेकांना इथे छेदतात. ह्यांना पॉईंट ऑफ ओरिजिन जो नेहमी ओने दर्शवतात, पॉईंट ऑफ ओरिजिन किंवा आरंभ बिंदू ओने दर्शवतात. बघा असा वाय अक्ष काढायचा, एक्स अक्ष काढायचा आणि मग पॉईंट ऑफ ओरिजिन ह्या पद्धतीने. बघा वाय ॲक्सिस म्हणजेच वाय अक्ष, एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स अक्ष आणि पॉईंट ऑफ ओरिजिन म्हणजेच आरंभ बिंदू असं घेतलेलं आहे. आता हे जे प्रमाण आहे ते आपण एक एक करून घ्यायला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपली एक गोष्ट राहिलेली आहे. काय राहिलेली असेल बरं, कोण सांगेल? ती जी विद्यालय आहेत, नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय, त्यांची नावं लिहायची राहून गेलेली आहेत, बरोबर ना? ते स्केलमध्ये, ते प्रमाणमध्ये आपल्याला दाखवायला पाहिजे. ते आपण दाखवलेलं नाही. आपण जर दाखवलंच नाही तर आपल्याला कसं कळणार? मग म्हणून ती नावं लिहिणं गरजेचं आहे. मी लिहितो. बघा मी इथे लिहून घेतलं नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय. मराठीमध्ये मुलांनी नूतन विद्यालय, भारत विद्यालय असं लिहायचं. इथे जागा नाही त्याच्यामुळे मी ते मराठीमध्ये नाही लिहिलं. मराठीवाल्यांनी मराठीतून लिहायचं. आता इथे बघा भारत विद्यालयाला आपण इथे क्रॉस इथे रेषा मारलेल्या आहेत, थोडंसं कलर केलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आलेख काढताना, ग्राफ काढताना रंगाने रंगवायचं नाही, पेन्सिलचाच वापर करायचा. पेन्सिलमध्येच तुम्ही डिझाईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे बघा एक रिकामा बॉक्स ठेवला इथे मी, इथे भारतसाठी हे केलेलं आहे. आता हे सगळं करून झालेलं आहे. स्केल काढून झालेलं आहे, ॲक्सिस म्हणजे अक्ष काढून झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आत्ता आपण काय करणार तर जो ग्राफ आहे तो काढायला सुरुवात करणार. आता सुरुवातीला आपल्याला म्हटलेलं आहे नूतन विद्यालयाचे आहे अल्मोंड, ते आहेत 40 आणि भारत विद्यालयाचे जे काही अल्मोंड आहेत ते किती आहेत 42 त्या पद्धतीने. मग आता आपण इथे काय करणार आहोत बघा, इथे लिहितो मी 10, आपण 10च घेतलेलं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 अँड 80. 80पर्यंत 80पर्यंतच घेऊया आपण. त्याचं कारण असं आहे की आपला लास्टवाला आहे तो 72 आहे, 72 आहे. 72च्या पुढे आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे 80पर्यंतच घेऊया. पुढे 90 वगैरे घेण्याची गरज नाही. आता नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय, सुरुवातीला आपण काय करणार अल्मोंड म्हणजेच काय बदाम. तर मग सुरुवातीला आपण लिहूया अल्मोंड. सगळी जी झाडं आहेत ते झाडांची नावं आपण एक एक करून लिहिणार आहोत. सुरुवातीला मी लिहितो अल्मोंड. बघा इथे अल्मोंड म्हणजे बदाम लिहिलं. आता इथे बघा आपल्याला नूतन विद्यालय किती म्हटलेलं आहे 40, 40 म्हणजे कुठे येणार आहे ह्या इथे, बरोबर ना? हा इथे 40, 40. मग इथे आपण काढूया फोर्टी 40 इथे मी काढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे हे झालं नूतन विद्यालय. आता भारत विद्यालय किती आहे 42. आता इथे बघा एका सेंटीमीटरला 10 म्हणजे एक लाईन एकची होईल, 1 2 3 4 ह्या पद्धतीने. तसंच 40 पुढची लाईन 41 आणि त्याच्या पुढची लाईन 42 म्हणजे इथे 42 येईल 42 ह्या ठिकाणी. बघा झालेलं आहे. हे नूतन विद्यालय आहे, भारत विद्यालय आहे. आता तुम्हाला कळेल का कसं? हां ते कळणार नाही, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जशा ह्या रेषा केलेल्या आहेत तशा करून घ्यायच्या आहेत प्रत्येक वेळेस. पुढे जाण्याच्या अगोदर त्या रेषा आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत.
बघा असं मी बनवून घेतलेलं आहे. आता तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी बोलतील की हे लगेच बनवणं गरजेचं आहे का? तर हो, का गरजेचं आहे? कारण की तुम्ही सगळे ग्राफ काढून घेतल्यानंतर मग नूतन विद्यालयाचा कोणता आणि भारत विद्यालयाचा कोणता पटकन तुमच्या लक्षात येत नाही. मग तुमच्यामध्ये कन्फ्युजन होऊन जातं की हा रंगवायचा की हा रंगवायचा. त्याच्यामुळे सगळे सगळे एकदाच काढायचे आणि नंतर सगळे एकदाच रंगवायचं असं करायचं नाही. एक एक घ्यायचं सावकाश. हे अल्मोड झालं, बदाम झालं. त्याच्यानंतर दुसरं मी घेतो करंज घेतो. आता करंजचं सुद्धा सेम तसंच आहे. करंज नूतन विद्यालय किती आहे? 60 इथे. घेतलेलं आहे 60. झालं. हे झालं नूतन विद्यालय. त्याच्यानंतर भारत विद्यालय किती आहे? 38. म्हणजे हा इथे 30 आहे. त्याच्यानंतर मग पुढे 8 म्हणजे ह्या लाईन आहेत 1 2 3 या पद्धतीने मोजत जायचं. इथे ह्या ठिकाणी 8 येईल. 38. थोडक्यात 38 म्हणजे 40पेक्षा 2 कमी करायचे ह्या पद्धतीने आणि मग ते आपण काढून घेणार. हे बघा या पद्धतीने काढलेलं आहे. पुन्हा ते आपल्याला कलर करायचं आहे. तर हे बघा करंजचा सुद्धा आपण करून घेतलेलं आहे. आता पुढे नीम. पुढचं आहे नीम. आता इथे नूतन विद्यालय किती आहे? 72. आता इथे बघा 70 आणि इथे 1 2 रेषा 72. आणि भारत विद्यालय किती आहे? 60 म्हणजे 60 हा इथे. हे इथे आता पुढे पुन्हा काय करणार? तर कलर करणार. ते झालं. नीमचं सुद्धा झालेलं आहे. आता पुढे अशोक. आता नूतन विद्यालय किती? 15 म्हणजे हे 10 आणि हे 5 इथे 15 15. त्याच्यानंतर भारत विद्यालय 25. आता हा 20 आणि हे 5 25 25. कलर करूया. ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर आता पुढे अशोक झालेला आहे. आता गुलमोहर. आता इथे नूतन विद्यालय किती आहे? 42. आता हा 40 आणि त्याच्या पुढच्या 2 रेषा म्हणजे 42. आणि भारत विद्यालय किती आहे? 40 म्हणजे हा इथेच येईल. 40 हा इथे.
तर ह्या पद्धतीने आपण इथे ग्राफ तयार केलेला आहे. सगळे आपण इथे घेतलेले आहे, ग्राफ आपला तयार झालेला आहे. ह्या ग्राफमध्ये काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. हे जे बार्स आहेत, हे जे स्तंभ आहेत, हे खांब आहेत, ते मी सारख्याच जाडीचे तयार केलेले आहेत, बरोबर ना? की हा तो एवढा जाड आहे, दुसरा असा मोठा जाड केलेला आहे, तसं नाही. सारख्याच, हा जेवढा जाड आहे तेवढासा सुद्धा जाड आहे, हा तेवढाच जाड आहे, हा तेवढाच जाड आहे. म्हणजे सगळ्यांची जाडी जी आहे किंवा ज्याला आपण रुंदी म्हणतो, ती रुंदी सगळ्यांची सारखीच आहे. उंची जी आहे ती उंची मात्र जे काही प्रमाण दिलेलं असेल, समजा 60 असेल तर 60पर्यंत उंच होईल, 40 असेल तर 40पर्यंत उंची होईल, ही उंची बदलेल. परंतु जाडी आहे ती जाडी समान असायला पाहिजे, रुंदी समान असायला पाहिजे. इथे पण बघा, आपण सारखीच जाडी सारखीच रुंदी ठेवलेली आहे, आपण सारखेच जाड आहेत. त्याच्यामुळे एक जो आहे तो असा जास्त जाड करायचा, एक आहे तो कमी जाड करायचा, असं करायचं नाही. जाडी आहे ती सारखीच ठेवायची आहे. त्याच्यानंतर गॅप जो आहे, ह्याच्यामधला गॅप आणि ह्याच्यामधला गॅप सारखाच आहे बघा, 1 सेंटीमीटरचा ठेवलेला आहे. ह्याच्यामधला गॅप आहे आणि ह्याच्यामधला गॅप आहे सारखाच आहे. तसं ह्याच्यातला आणि ह्याच्यातला गॅप आहे सारखाच आहे. गॅप आहेत ते सारखेच ठेवायचे, नाहीतर एक इथे तुम्ही काढलेला आहे, एक इकडे काढलेलं आहे, तर एक इकडे काढलेलं आहे, असं लांब जवळ ह्या पद्धतीने करायचं नाही. हा जो गॅप आहे तो सुद्धा सारखाच ठेवायचा आहे. एक लक्षात घ्यायचं, जाडी सारखीच ठेवायची आहे आणि हा जो मधला गॅप आहे तो सारखाच ठेवायचे आहेत. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हे जे प्रमाण आहे ते प्रमाणसुद्धा आपण विचार करून आपल्याला किती आवश्यक आहे त्या पद्धतीने घ्यायचं. ते जे स्केल ते प्रमाण इथे लिहायचं आहे. 2 आहेत ते 2 वेगवेगळे दिसले पाहिजेत, ह्या पद्धतीने आपल्याला दर्शवायचे आहेत. एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायचं, वाय ॲक्सिसवरती काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. एक्स ॲक्सिसवरती वरचं आहे ते वाय ॲक्सिसवरती घेतलं आणि वाय ॲक्सिसवरचं आहे ते एक्स ॲक्सिसवर घेतलं तरीसुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. फक्त व्यवस्थित मोजायचं आहे. समजा हे जे आहे तुम्ही इकडे घेतले आणि हे जर इकडे घेतले तर तुमचा हा जो ग्राफ आहे तो ग्राफ तुमचा जो आहे तो कसा दिसेल, तर तो ग्राफ आहे तो तुमचा ग्राफ आहे तो ह्या पद्धतीचा दिसेल. बाकी काही फरक पडणार नाही, विशेष असा दिसणार आहे. काय फरक पडणार नाही. एक्स ॲक्सिसवरचं वाय ॲक्सिसवर घ्या, वाय ॲक्सिसवरचं एक्स ॲक्सिसवरती घ्या, काही फरक पडणार नाही. फक्त तुमचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्ही योग्य घेणे गरजेचं आहे. आलं लक्षात? प्रमाण आहे ते योग्य घेणे गरजेचं आहे. आणि ही आता म्हटलं तसं ह्यांची जी जाडी आहे ही जाडी योग्य घेणे गरजेचं आहे. मधलं जे अंतर आहे, दोघांच्या मधलं अंतर आहे ते घेणे योग्य पद्धतीने घेणे गरजेचं आहे. आणि जे आपण प्रमाण घेतलेले आहेत त्याच मापाचे आपल्याला हे जे काही बार आहेत ते काढणे गरजेचं आहेत. आणि अशा पद्धतीने कलर जे आहेत ते कलर करून एक बार नूतन विद्यालयाचं आहे तर एक बार भारत विद्यालयाचं आहे, असं वेगवेगळं दिसायलासुद्धा पाहिजे. तर ह्या गोष्टी करणे गरजेचं आहे. ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केल्या तर तुमचा जो काही तयार झालेला जॉईंट बार ग्राफ एकदम परफेक्ट पद्धतीने तयार होईल. नाहीतर त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी किंवा चुका निघतील. तर हे जे आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ह्याच्यावरती अजून एक लिहायचं बाकी राहिलेलं आहे. काय लिहायचं बाकी राहिलेलं आहे? हे 10, 20, 30 हे जे काय आहेत ते काय आहेत? झाडांची संख्या, नंबर ऑफ ट्रीज, ते आपल्याला इथे लिहावं लागेल. आणि बदाम, करंज, नीम हे काय आहेत? झाडांची नावं आहेत. नेम ऑफ ट्रीज, झाडांची नावं, ते आपल्याला इथे लिहावं लागेल. ह्या 2 गोष्टी लिहायच्या राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा लिहायच्या आहेत. आपण लिहूया इथे. बघा, मी इथे लिहिले नंबर ऑफ ट्रीज म्हणजे झाडांची संख्या आणि इथे नेम ऑफ ट्रीज म्हणजे झाडांची नावे. ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी येणे गरजेचं आहे, तर तुमचा ग्राफ आहे तो परिपूर्ण होईल. हा जो मी ग्राफ तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत शांतपणे तुम्हाला काढून दाखवलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही ग्राफ पुन्हा एकदा बघायचा. हा ग्राफ जरी तुम्ही एकदा काढताना व्यवस्थित बघितला तरी बाकीचे सगळे ग्राफ तुम्हाला काढायला जमतील. एक ग्राफ जमला सगळे जमून जातील. त्याच्यामुळे हा जर ग्राफ काढायला जमलं नाही तर हाच ग्राफ पुन्हा एकदा रिपीट करून बघायचा. तुमच्या लक्षात येईल ग्राफ कसा काढायचा तो. तर हा जर ग्राफ असेल, हा जर तुमच्या लक्षात आलेला असेल तर आणखी एखाद दुसरा ग्राफ आपण घेऊया, म्हणजे तुमचं आणखी पक्क होऊन जाईल. चला बघूया पुढचा ग्राफ. दुसरा क्वेश्चन आहे, द टेबल बिलो shows the number of people who had the different juices at a juice bar on Saturday and Sunday. Draw the joint bar graph for this data. आता इथे आपल्याला म्हटलेलं आहे की जे काही
ज्यूसचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये सॅटर्डेला आणि संडेला ज्या लोकांनी ज्यूस पिलेला आहे त्यांचा जो काही माहिती आहे ते आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला बार ग्राफ काढायचा आहे, जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. तर मग चला आपण सुरुवात करूया. कशा पद्धतीने आपल्याला जमतं त्या पद्धतीने जॉईंट बार ग्राफ जो आहे तो काढण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे मी ग्राफ काढलेला आहे. स्केल म्हणजेच प्रमाण घेतलेलं आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज 10 पीपल. 1 सेंटीमीटरला 10 लोक हे आपल्याला योग्य ठरेल म्हणून मी तेच घेतलेले आहे. तुम्हाला जर दुसरं योग्य वाटलं जसं 1 सेंटीमीटरला 5 लोक अशा पद्धतीने जर योग्य वाटलं तर तुम्ही त्या पद्धतीने घ्या. मला हे जर चांगलं वाटलं 1 सेंटीमीटरला 10 लोक ते मी घेतलेलं आहे. आता इथे काय केलेलं आहे, सॅटरडे आहे तो या पद्धतीने दाखवलेला आहे, शनिवार आणि संडे रविवार ह्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि मग इथे मी ग्राफ काढलेला आहे. तसंच सुरुवातीला आपल्याला स्वीट लाईम म्हणजेच लिंबू रस जो आहे तो लिंबू रस सॅटरडेला किती लोकांनी घेतलेला आहे तर 43. बघा सॅटरडे हा कलर आहे. सॅटरडे किती आहेत लोक 43. मग हा 40 आणि त्याच्यावरच्या 3 रेषा म्हणून हा 43. त्याच्यानंतर संडेला किती लोकांनी घेतलेला होता लाईम तर 59 म्हणजे हा 60ला एक कमी 59 इथे ह्या पद्धतीने हा ग्राफ काढलेला आहे. तसंच संत्रा म्हणजे ऑरेंज ज्यूसचा आहे. सॅटरडेला किती लोकांनी घेतलेला होता 30 इथे मी लिहिलेलं आहे. तसंच संडेला किती लोकांनी घेतलेला होता तर 65 हा 60 आणि वरचे हे 65 इथे. पुढे आहे ॲपल सफरचंद. सॅटरडेला किती लोकांनी घेतलेला होता 56 हा 50 आहे आणि वरच्या 6 रेषा म्हणजे 56. आणि संडेला किती लोकांनी घेतलेला होता 78 लोकांनी म्हणजे हा 78 7 70 हा त्याच्या पुढच्या 8 रेषा 78. पुढे आहे आपल्याला पाईनॲपल आपल्याला काय म्हटलेलं आहे सॅटरडे म्हणजे शनिवारी किती लोकांनी घेतलेला होता 40 ही बघा इथे 40. त्याच्यानंतर पुढे संडेला किती लोकांनी घेतलेला होता तर 67 लोकांनी हे 60 आणि पुढच्या 7 रेषा 7 लाईन्स हे 60 आणि 7 67 इथपर्यंत. तर हे जे काही बार आहेत जॉईंट बार ग्राफ ते मी काढलेले आहे. त्याच्यानंतर मी हा वाय ॲक्सिस काढलेला आहे, एक्स ॲक्सिस काढलेला आहे. इथे ओरिजिन म्हणजेच आरंभबिंदू आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला नंबर ऑफ ज्युसेस रसांची संख्या आहेत. आता म्हटलं त्या पद्धतीने वाय अक्षावरती मी 1ला 10 ह्या पद्धतीने घेतलेलं होतं. तर ही जी रसांची संख्या किंवा रस घेतलेल्या लोकांची जी संख्या आहे ती मी इथे लिहिलेली आहे किंवा तुम्ही रस घेतलेल्या लोकांची संख्या असं लिहू शकता किंवा नंबर ऑफ पीपल असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. इथे लिंबू रस म्हणजे रसांची नावं आहेत, नेम ऑफ ज्यूस रसांची नावं ती इथे मी लिहिलेली लिंबू संत्रा या पद्धतीने. तर हे मी काढून घेतलेलं आहे, सगळं व्यवस्थित काढलेलं आहे. आपण ह्या पद्धतीने आलेख किंवा जो काही बार ग्राफ आहे तो इथे काढून घेतलेला आहे. अर्थातच मागच्या वेळेस मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं होतं त्याच्यामुळे इथे मी पहिल्यांदा बार ग्राफ काढलेले आहेत आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. आलेलं असेल तुमच्या लक्षात की कशा पद्धतीने काढलेले आहेत ते. तर ह्या पद्धतीने आपल्याला ग्राफ आहेत ते ग्राफ काढायचे आहेत. अर्थात एकदा जरी ग्राफ काढले तरी तुमच्या लक्षात येईल आणि 10 वेळा काढले तरी लक्षात येईल. बार ग्राफ जी काढण्याची पद्धत आहे ती एकच पद्धत आहे. सगळ्यांची एकाच पद्धतीने आपण ग्राफ आहे ते ग्राफ ड्रॉ करत असतो, काढत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर एक ग्राफ आहे तो समजून घेतला तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल हे ग्राफ आहेत ते कशा पद्धतीने काढायचे आहेत. अर्थातच इथे तर तुम्हाला मी 2 ग्राफ समजावून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ग्राफ हे जॉईंट बार ग्राफ आहेत ते कसे काढायचे आहेत ते तुमच्या चांगल्याच लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळे हे जे ग्राफ आहे ते तुम्ही काढायचे आहेत, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. अर्थातच एक 4-5 ग्राफ आहेत ते तुम्ही काढायचे आहेत, मला दाखवायचे आहेत, सांगायचे आहेत मला कशा पद्धतीने आलेले आहेत ते. कुणाला अजून काही कळालं नसेल ग्राफ कसे काढायचे तर पुन्हा रिपीट करून व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुमचं चांगलंच लक्षात येईल कसं एक ग्राफ काढायचे ते. आणि तरीसुद्धा समजलं नाही तरी तुम्ही मला विचारू शकता. अर्थात हे चॅप्टर होते त्याच्यामध्ये एकच प्रॅक्टिस सेट होता तो आपण सोडवून घेतलेला आहे, एकच सराव संच आहे तो आपण सोडवून घेतलेला आहे.
काही अडचणी असतील तर मला विचारू शकता. तोपर्यंत तुम्ही हे ग्राफ काढा आणि हे ग्राफ आहे ते ग्राफ वहीतच काढा. ही जी ग्राफ वही असते ते एका साईडला ग्राफ असतात आणि एका साईडला साध्या लाईन्स असतात, जे आपल्या साध्या वहीला असतात तशा. साध्या वहीला ज्या लाईन्स असतात त्या साईडला तुम्ही तो क्वेश्चन आहे, तो प्रश्न जो असतो तो लिहायचा आहे. तर ग्राफ पेपर आहे, जो आलेख कागद आहे, त्या आलेख कागदावरती तुम्ही आलेख काढायचे, ह्या पद्धतीने काढायचे आहेत. तर तुम्हाला ग्राफ वही किंवा आलेख वही घ्यायची आहे. त्याच्यानंतर पेन्सिल लागेल, पट्टी लागेल, ह्या सगळ्या गोष्टी लागतील. आता मी तुम्हाला पेनाने काढून दाखवलं का, कारण की तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. तुम्ही मात्र पेन्सिलनेच काढायचे आहे आणि व्यवस्थित काढायची आहेत, व्यवस्थित मापं घ्यायची आहेत. तर ठीक आहे, तुम्ही ग्राफ काढा. तोपर्यंत आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण नवीन चॅप्टर, नवीन प्रकरण सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.